तर एक महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यात आता योजनेचे हप्ते जमा होणार आहेत। किसान योजनेच्या हप्त्याबाबत ही माहिती समोर आलेली आहे। नमस्कार, शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या। प्रतिकूल हवामान, गुलाबी बोंडाळीचा मोठा फटका, कापूस पीक काढून शेतकरी हरभरा पेरणीकडे वळाले। वाशिममध्ये रब्बी लागवड 82% पोहोचली। अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना 17 कोटीचा विमा परतावा। खानदेशात खत पुरवठ्याला गती, युरिया इतर खतांची टंचाई दूर। जळकोट तालुक्यात शेतात वन प्राण्यांचा उच्छाद, पिकांचे नुकसान। कोल्हापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात माळशिरसमध्ये रब्बीची 98% पेरणी पूर्ण। रब्बी पीक विमा क्षेत्रात यंदा राज्यात 75% घट। माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती, आमदारकीही वाचली। फुलंब्री नगरपंचायतमध्ये निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजेंद्र ठोंबरे यांचा दणदणीत विजय। व्ही.बी. रामजी विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, शेतकऱ्यांना होईल फायदा। तेलंगणातील कृषी विद्यापीठाने उभारली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आधारित देशातील पहिली प्रयोगशाळा। गिरणा परिसरात वाढली कांदा लागवड। कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक आघाड्यासह महायुतीचे कोल्हापुरात यश। अहिल्यानगर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपचं वरचढ। सातारा जिल्ह्यातील 7 नगरपालिकेत भाजपचे वर्चस्व। अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।